नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा सानिध्यामध्ये घेऊन निघालेलो आहे। त्या ठिकाणी आपल्याला जंगली प्राण्यांच्या गुहा जंगलामध्ये कशा बनवलेल्या आहेत हे बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण सह्याद्रीच्या पठारावरती जाऊन एका ठिकाणी असलेल्या घोड्यांच्या पायाच्या निशाणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधील आहेत हे देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर आणखी पुढे चालत गेल्यानंतर एका सह्याद्रीच्या पठाराच्या कोण्यामध्ये आपल्याला दगडामध्ये कोरलेला खूप प्राचीन पाळणा देखील बघायला मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला ॲडव्हेंचर प्रवास करत घनदाट जंगलामधून जावं लागणार आहे आणि जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्याला जंगली रानमेव्याचा सुंदर अनुभव देखील अनुभवायला मिळणार आहे। त्यामध्ये करवंदे, तोरणे आणि जांभळे आपल्याला खायला मिळणार आहेत। सर्वप्रथम आपण कच्च्या ट्रॅकने प्रवास करत वाणेवाडी धनगरवाड्यामध्ये प्रवेश करायचा आहे। तिथे असलेल्या काही मुलांचा किंवा नागरिकांची मदत घेऊन आपण जंगलामध्ये प्रवेश करायचा आहे। त्यानंतर पठारावरती जाऊन खूप काही आपल्याला बघायचं आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये सामील व्हा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्रीच्या सानिध्यामधून प्रवास करत जात असताना आपल्याला खूप काही बघायला मिळतं आणि जंगली रानमेव्याचा सुंदर अनुभव देखील आपल्याला अनुभवायला मिळतो। तर चला मित्रांनो, आता आपण प्रवासाला सुरुवात करूया। पठारावरती जाण्यासाठी समोर तुम्हाला हा कच्चा रोड दिसत असेल। या रोडने 1 किलोमीटर अंतर प्रवास करत जावं लागतं। अवघड रोड आहे, चढ आहे आणि वरती जात असताना वाटेमध्ये दगड पण खूप आहेत आणि मी स्कूटी घेऊन या रोडने प्रवास करत निघालेलो आहे। अजून काही अंतर पार करून गेल्यानंतर धनगरवाडा लागतो। त्या धनगरवाड्यामध्ये आपण गाडी थांबवायची आहे आणि तिथून पठाराच्या वरती चालत जायचं आहे। चालत जात असताना आपल्याला जंगलामधून पण प्रवास करत जावं लागणार आहे। पण त्या अगोदर हा प्रवास किती अवघड आहे हे तुम्हाला दिसत असेल। गाडी दगडावरून आपटत आहे, एकदम मस्त ॲडव्हेंचर प्रवास हा आपल्याला वाटत आहे। आणि या ठिकाणी आल्यानंतर समोर आपल्याला त्या सुंदर जंगलाचा सुंदर नजारा पण बघायला मिळतो। इथून पुढे आपल्याला जंगलामधून स्कूटीवरून प्रवास करत जावं लागणार आहे। आणि ही झाडे किती मोठमोठी आहेत आणि इथला नजारा किती सुंदर आहे हे तुम्ही बघू शकता। पुढे काही झाडे वाळून पडलेली पण आहेत। आणि फायनली धनगरवाड्याच्या जवळ मी पोहोचलेलो आहे। समोर आपल्याला घरे दिसत असतील। हाच तो वाणेवाडीचा धनगरवाडा आहे। बघितलं मित्रांनो, वरती सह्याद्रीचे पठार आहे आणि त्याच्या खाली घनदाट जंगल आहे आणि जंगलाच्या पायथ्याशी हा धनगरवाडा आहे। म्हणजे इथल्या माणसांना पावसाळ्यामध्ये किती अडचण येत असेल। जोरदार पाऊस, वारा आणि त्यांना बाहेर कुठे बाजारामध्ये जायचं असेल तर या कच्च्या ट्रॅकने चालत जावं लागतं पक्क्या रोड येईपर्यंत। मित्रांनो, मी धनगरवाड्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला 10 ते 12 घरे बघायला मिळतात। या ठिकाणी मला एक दादा भेटलेला आहे। ह्या दाद्याला आता मी विचारणार आहे, ह्या धनगरवाड्याच्या वरती हा सह्याद्री पठार आहे आणि या पठाराच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घोड्यांच्या निशाणे आहेत, एक पाळण्याची पण निशाणी आहे आणि वरती जात असताना आपल्याला घनदाट जंगल लागतं। त्या जंगलामध्ये प्राण्यांच्या गुहा आहेत, त्याला आपण घरी पण म्हणतो। त्या प्राण्यांनी बनवलेल्या आहेत, त्या कशा आहेत हे देखील आपल्याला बघायचं आहे। आणि हा मित्र माझ्यासोबत यायला तयार झालेला आहे। सर्वप्रथम आपण त्याला विचारूया, या पठाराच्या वरती ज्या काही निशाणे आहेत हे सर्व खरे आहे की असंच बोललं जातं, यात ह्या मित्राला विचारूया। त्यानंतर त्याच्या सोबतीने जंगलामध्ये प्रवेश करून मग पठाराच्या वरती आपण पोहोचूया। तर दाद्या, या पठाराच्या वरती काही निशाणे आहेत त्याच्याविषयी मला थोडी माहिती सांग। वरती आपल्याला काय काय बघायला मिळते? एक पाळणा आहे व शिवाजी महाराजांच्या घोड्याचे पायशार आहेत। ते पण असे दगडात खडकात असे रुतलेले आहेत। ओके ओके। तसेच काही प्राण्यांच्या गळी आहेत, म्हणजे गुहा
ओके. अशी खडकाला कापाला खालून आहेत. हा. तसेच जाताना मोठे जंगली आहे. वरती जाताना जंगली प्राणी वगैरे आढळत नाहीत ना? आढळतात, गहू आहे. ओके. आता बिबट्याही आला आहे. ओके, म्हणजे तिथे जाणं एकदम खतरनाक आहे. होय. मग तुम्ही माझ्यासोबत येणार ना? हो हो. आणि दुपारचे 3 वाजलेले आहेत, भरपूर ऊन आहे, तरी देखील हे मित्र माझ्यासोबत यायला तयार झाले. आपल्याला आता ह्या पायवाटेने जंगलामध्ये प्रवेश करावा लागणार आहे. आणि जंगलामध्ये असलेल्या प्राण्यांच्या गुहा कशा आहेत हे आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्या प्राण्यांच्या गुहेमध्ये आपल्याला कदाचित प्राणी आढळू शकतो किंवा प्राण्यांची पिल्ली पण आढळू शकतात. आता आपल्याला तिथे गेल्यानंतर समजणार आहे त्या ठिकाणी कोणकोणते प्राणी राहतात. तर दाद्यानो, त्या गुहेमध्ये कोणते प्राणी राहतात रे? शाळिंदरच्या गुहा आहेत आणि बिबट्या पण त्या गुहेमध्ये प्रवेश करत असावा असा आपला अंदाज आहे. पण वरती गेल्यानंतर आपल्याला सर्व काही आता बघायला मिळणार आहे. बघू शकता तुम्ही, इथून पायवाट जंगलाच्या दिशेने जात आहे. या ठिकाणी थोडा प्रदेश खुला आहे, पण पुढे गेल्यानंतर आपल्याला घनदाट जंगल लागणार आहे. ते जंगल समोर आहे आणि सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी आहे. हे आहे ते जंगल. ह्या जंगलामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. खाली तुम्हाला धनगरवाडा दिसत असेल, तिथून आम्ही चालत चालत या सह्याद्री पठाराच्या मधोमध पोचलेलो आहे. आणि माझ्यासोबत वाणेवाडी धनगरवाड्यातील 3 मित्र आलेले आहेत. हे दोघे आहेत आणि हा माझ्या मागून येत आहे. हे तिघे मिळून आता ह्या जंगलामध्ये प्रवेश करत आहेत, कारण ते मला दाखवणार आहेत प्राण्यांची गुहा. या ठिकाणी 3 ते 4 प्राण्यांच्या गुहा आहेत. आणि त्या गुहेमध्ये साळींदर, बिबट्या आणि वाघ पण राहतो. वाघाचे काही दर्शन झालेलं नाही, पण बिबट्या आणि साळींदरचे ह्या मुलांना दर्शन झालेलं आहे. आणि या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये राहणारी मुले खूप धाडशी आणि शरीराने स्ट्रॉंग असतात. बघू शकता तुम्ही, ह्या अडचणीमधून ते कसे चालत ह्या जंगलामध्ये पुढे पुढे निघालेले आहेत. आणि हा लहान मुलगा थोडे पण घाबरत नाही, कारण हे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये राहतात. त्यामुळे त्यांना इथे जंगलामध्ये प्रवास करणे एकदम धाडशी वाटते. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी भरपूर अडचण आहे. आणि या अडचणीमधून आपण आता त्या गुहेंच्या दिशेने निघालेलो आहे. आणि या जंगलामध्ये भरपूर रानमेवा देखील आपल्याला खायला मिळतो. करवांदे, जांभळे, कटके. आणि आता मी रानमेवाचं नाव घेतलं आणि समोर एक जांभळाचं झाड या मित्रानं मला दाखवलं. आणि या झाडाला एवढी भरपूर जांभळे लागलेले आहेत आणि काळीकीट आहेत. त्यामुळे आता ह्या जंगली रानमेवाचा पण आपण आनंद घ्यायचा आहे. त्या अगोदर समोर असलेल्या घनदाट झुडपामध्ये घुसून आपल्याला प्राण्यांच्या गुहा बघायच्या आहेत. समोर आपल्याला 2 बघायला मिळतील. आणि या ठिकाणी पण एक गुहा आहे. त्या गुहेच्या दिशेने आता आपण जाऊया. मी या ठिकाणी एकटा येऊ शकलो नसतो. त्या तिघांच्या मदतीने मी या गुहेंच्या जवळ आलेलो आहे. आणि या झुडपामध्ये प्रवेश करून तुम्हाला प्राण्यांची गुहा कशी असते हे दाखवणार आहे. आतमध्ये जात असताना एवढी अडचण आहे की पाय घसरतात. बूट घालून सुद्धा पायाला ग्रीप बनत नाही. एवढ्या अडचणीमध्ये या प्राण्यांच्या गुहा प्राण्यांनी बनवलेल्या आहेत. तिथे जाण्यासाठी आपल्याला ह्या दगडांच्या आतमध्ये असलेल्या गुहेमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. बघू शकता तुम्ही, हा दगड किती मोठा आहे आणि आतमध्ये ही गुहा कशी बनवलेली आहे हे बघण्यासाठी आपल्याला आणखी वरती जावं लागणार आहे. बघा मित्रांनो, कदाचित समोर या गुहेमधून एखादा प्राणी बाहेर आला तर लय अवघड होणार आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगत
आणि लक्षपूर्वक आपण या गुहेमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि ही गुहा आतमधून कशी बनवलेली आहे आणि गुहेच्या आतमध्ये काय काय बघायला मिळतंय हे एकदम ॲडव्हेंचर असणार आहे आणि खतरनाक पण असणार आहे. बघू शकता या गुहेच्या आतमध्ये एकदम गारवा आहे आणि आणखी पुढे गेल्यानंतर या गुहेमध्ये लहान लहान होल आहेत. ते होल अजून या जमिनीच्या आतमध्ये जातात. बघू शकता तुम्ही. आणि इथून दुसऱ्या गुहेमध्ये जाण्यासाठी एक मार्ग आहे. तिथे जाण्यासाठी आपल्याला पलीकडे जावं लागणार आहे. आणि ही गुहा दगडांच्या आतमध्ये प्राण्यांनी बनवलेली आहे, त्यामुळे एकदम थंडगार असा अनुभव या गुहेमध्ये आल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळतो. मित्रांनो, ह्या दगडाच्या खाली मी उभा आहे आणि पलीकडे बिबट्याची गुहा आतमधून कशी आहे आणि ती कशी बनवलेली आहे हे मी तुम्हाला दाखवलं. पण आता मी एका लहान गुहेजवळ पोचलेलो आहे आणि ती गुहा शाळिंदरची आहे. आतमधून खोलपर्यंत पसरलेली आहे आणि ती गुहा शाळिंदरने कशी बनवलेली आहे हे देखील बघूया. कदाचित त्या गुहेमध्ये त्याची पिल्ली आपल्याला बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता या दगडामध्ये ही शाळिंदरची गुहा कशी आहे. बाहेरून गुहेचे तोंड तुम्हाला लहान दिसेल, पण जेव्हा आतमध्ये आपण कॅमेरा टाकतो तेव्हा ही गुहा खोलपर्यंत पसरलेली आपल्याला बघायला मिळते. बघू शकता अशीच आतमध्ये ही गुहा खूप दूरपर्यंत गेलेली आहे आणि आतमध्ये आपण गेलो असतो, पण त्यासाठी आपल्याला सरपटत आतमध्ये जावं लागणार, पण जाणे शक्य नाही. त्यामुळे मी तुम्हाला इथूनच ही गुहा दाखवली. आणखी आतमध्ये कॅमेरा घातला तर बाहेर काढणे अवघड होईल, त्यामुळे तुम्हाला मी एवढी शाळिंदरची गुहा दाखवली. आता आपण अजून काही या कपाडीला गुहा आहेत त्या देखील बघायच्या आहेत. आणि या गुहेच्या दुसऱ्या साईडला या गुहेचे दुसरे प्रवेशद्वार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. म्हणजे शाळिंदर इथून पण आतमध्ये जाते किंवा बाहेर येते आणि ह्या मोठ्या प्रवेशद्वारचा पण ते उपयोग करते. मित्रांनो, या घनदाट जंगलामध्ये आल्यानंतर आम्ही तुम्हाला 2 गुहा दाखवल्या. एक गुहा बिबट्याची होती आणि दुसरी गुहा शाळिंदरची होती. त्यानंतर आम्हाला या ठिकाणी हे जांभळाचे झाड मी तुम्हाला सर्वप्रथम आतमध्ये येताना दाखवलं होतं, ते बघायला मिळाले. आणि हे मित्र आता त्याच्यावरती चढून जांभळे तोडत आहेत. तुम्हाला देखील दाखवतो जंगली जांभळे, जंगली रानमेवा कसा असतो. हा दाद्या वरती चढलेला आहे आणि या ठिकाणी भरपूर जांभळे आपल्याला बघायला मिळतात. त्याने आता एक फांदी तोडलेली आहे आणि त्या फांदीला अनेक जांभळे लागलेले आहेत. आता या जांभळांचा मस्त आनंद आम्ही घेणार आहे. तुम्ही देखील हा जंगली रानमेवा खायला या. तुम्ही बघू शकता ह्या फांदीला किती जांभळे लागलेले आहेत आणि काळी शुभ्र आणि गोड आहेत. आता आम्ही ही जांभळे खाऊन पुढचा प्रवास सुरू करणार आहे आणि समोर असलेल्या जंगलामध्ये अजून काही प्राण्यांच्या गुहा आहेत त्या तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही अजून काही गुहेंच्या शोधामध्ये या झुडपामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि या ठिकाणी एवढी अडचण आहे की आपल्याला वाकून पुढे जावं लागतं. उभारून प्रवास करता येत नाही, एवढी अडचणीने भरलेली ही जागा आहे. आणि फायनली त्या गुहेच्या जवळ मी पोचलेलो आहे आणि तो दाद्या त्या गुहेच्या आतमध्ये घुसलेला आहे. दाद्या, आतमध्ये गुहा आहे का? हो. तर मित्रांनो, आता ही गुहा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. दाद्या या गुहेमधून पलीकडे गेलेला आहे आणि त्याच्या मागून मी पण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही गुहा आतमधून कशी आहे आणि कोणत्या प्राण्याची आहे हे तुम्ही आता अंदाज लावा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, आतमधून या गुहेच्या आतमध्ये होल आहेत आणि या गुहेमधून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपण दुसऱ्या गुहेच्या दिशेने पुढे जातो. एकदम खतरनाक आणि ॲडव्हेंचर अनुभव आज मला अनुभव मिळाला. तुम्ही पण बघत असाल या ठिकाणी किती अडचण आहे आणि या गुहेमधून सरपटत बाहेर येणे म्हणजे एकदम मस्त अनुभव आल्यासारखे आपल्याला वाटते. आणि या वेली एकदम एक दुसऱ्याला पकडून या ठिकाणी
उभे आहेत. आणि फायनली ही गुहा आता बघण्यासाठी आपल्याला आणखी थोडं जावं लागणार आहे. त्या वेलीमध्ये अडकल्यानंतर पुढे पाय ठेवणे अवघड होऊन जाते, एवढी अडचण त्या ठिकाणी आहे. आणि ह्या दाद्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. तो सर्व जागा आणि या वाटी शोधत पुढे निघालेला आहे. त्याच्या मागून मी आहे आणि माझ्या मागे अजून दोघे आहेत. त्यामुळे हा प्रवास एकदम मस्त अनुभव देत आहे आपल्याला. बघा मित्रांनो, हा अनुभव खतरनाक आहे. या ठिकाणी जाता पण येईना पुढे, एवढी अडचण या ठिकाणी आहे. बघू शकता तुम्ही. दादा तिथे गुहा आहे का? तर मित्रांनो, सर्वात मोठ्या गुहेच्या शोधामध्ये आम्ही आलो, पण या ठिकाणी अडकून बसल्यासारखे आम्हाला झालेलं आहे, कारण ती गुहा तर आम्हाला दिसलेली नाही. तर मित्रांनो, हे तिघे जण ह्या वेलाला पकडून वरती गेलेले आहेत आणि आता त्यांच्या मागून मी ह्या कपाडीने वरती चढण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आपल्याला ह्या पठाराच्या वरती पोहोचण्यासाठी ह्या अवघड मार्गाने वरती जावं लागणार आहे. आणि तुम्ही बघू शकता हा मार्ग किती डेंजर आहे. हे एका वेलीच्या सहारा घेत आम्ही वरती चढत आहे. आणि या ठिकाणी ग्रीप बनवणे एकदम ॲडव्हेंचर सारखे आहे. आणि फायनली वरच्या फांदीचा मला सहारा मिळाला, त्यामुळे मी या ठिकाणी आता वरती चढत आहे. आणि बघू शकता किती खतरनाक आजचा प्रवास आमचा होत आहे. आणि वरती जाण्यासाठी खूप मेहनत पण करावी लागत आहे. बघा, असा प्रवास तुम्ही कधी केला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आता दुसरा टप्पा आता आपण पूर्ण करूया. हा दाद्या असा आला बाहेर, जणू काय त्याने जमिनीमधून बाहेर प्रवेश घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. फायनली आम्ही या पठारावरती पोचलेलो आहे. आणि ह्या पठारावरती येणं किती अवघड आहे हे तुम्हाला समजलं असेल. आम्ही ज्या जंगलामधून वरती आलो ते जंगल खाली आहे. मी तुम्हाला आता दाखवणार आहे. बघा, हे घनदाट जंगल आहे. आणि ह्या जंगलामधून ह्या कपाडीने आम्ही वरती आलो. आणि ह्या मित्राने मला खूप मदत केली. आता आपल्याला ह्या पठारावरून पुढे जायचं आहे आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पाळणा बघायचा आहे आणि घोड्यांच्या निशाणी देखील आपल्याला बघायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला थोडं अंतर चालत चालत पुढे जावं लागणार आहे. आणि फायनली या पठाराच्या वरती आल्यानंतर आम्हाला घोड्यांच्या पायाची निशाणी बघायला मिळालेल्या आहेत. अनेक वर्ष होऊन गेली, अंदाजे 500 वर्ष पूर्ण झालेले आहेत या घोड्यांच्या पायाच्या निशाणीला. त्यामुळे त्यांचा आकार थोडा मोठा झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता मी तुम्हाला दाखवतो या घोड्यांच्या पायाच्या निशाणी. आणि या ठिकाणी या घोड्यांच्या पायाच्या निशाणी तुम्हाला बघायला मिळत असतील. 500 वर्ष होऊन गेल्यामुळे यांचा आकार वातावरणाच्या परिणामामुळे मोठा मोठा होत गेलेला आहे. बघू शकता तुम्ही. इथून काही निशाणी लहान आहेत, काही मोठे आहेत आणि अशाच दूरपर्यंत पसरत गेलेल्या आहेत. ह्या निशाणी बघितल्यानंतर आपल्याला इतिहासातील अशा खुणा बघायला मिळतात. त्यामुळे खरोखर इतिहास पाहिल्यासारखा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. दगडामध्ये कोरलेला पाळणा बघण्या अगोदर या मित्राने मला या ठिकाणी असलेली करवंदे दाखवली. ही करवंदे भरपूर मोठी आणि काळीकिट्ट आहेत. तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही. हा जंगली रानमेवा
सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतरच आपल्याला खायला मिळतो. त्यामुळे विकत घेऊन खाणे आणि प्रत्यक्षात निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन हा जंगली रानमेवा खाण्याचा अनुभव वेगळाच असतो. आता आम्ही ही करवंदे खाणार आहे, त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला तो पाळणा दाखवणार आहे. बघा ही करवंदे किती सुंदर आणि खाण्यायोग्य आहेत. तर मित्रांनो, आम्ही फायनली या पठारावरून चालत चालत खूप अंतर पार केलं आणि हे पठार सर्वत्र काळ्या दगडांनी कसं पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही त्या पाळण्याच्या ठिकाणी पोचलेलो आहे. पाळणा म्हणजे दगडाला कोरून जमिनीच्या आतमध्ये बनवलेला पाळण्यासारखा दिसणारा एक जागा आपल्याला बघायला मिळते. बघू शकता तुम्ही, हीच ती जागा आहे. ह्याला पाळणा असे म्हटले जाते. याचा आकार चौकोनी आहे आणि त्याच्या आतमध्ये अजून एक लहान चौकोन आहे आणि त्याच्या आतमध्ये पण अजून लहान चौकोन 2 आहेत. ते मुजलेले आहेत. त्यामुळे आपण उकरून बघूया. दादा उकरून बघ रे, आतमध्ये काय आहे बघू शकता तुम्ही. ह्याच्या आतमध्ये पण चौकोन आहे, म्हणजे याची खोली भरपूर असावी. पाऊस आणि चिखलामुळे कदाचित ही जागा भरून गेलेली आहे. बघा, म्हणजे याला पाळणा असे म्हणतात. या ठिकाणी राहणारी माणसे, खाली असलेले गावकरी या जागेला पाळणा असे नाव घोषित केलेलं आहे त्यांनी. आणि या पाळण्याच्या साईडला हा लहान मुलगा चढलेला आहे. असे दगडाचे 3 ढेर आहेत. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. या निशाणी कशाच्या आहेत हे आपल्याला माहीत नाही, पण या निशाणीला पाळणा असे म्हटले जाते. या मुलाने खोदण्याचा प्रयत्न केला, पण आणखी खाली खोदू शकत नाही, कारण खोदण्यासाठी आमच्याकडे अवजार नाही. तुम्ही बघा हा पाळणा तुम्हाला कसा वाटला. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वाणेवाडीच्या वरती असलेल्या धनगरवाड्यामध्ये घेऊन आलो. या ठिकाणी आल्यानंतर धनगरवाड्यातील मुलांनी मला मदत केली आणि त्यांचा सहारा घेऊन मी घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला. जंगलामध्ये असलेल्या प्राण्यांच्या गुहा ॲडव्हेंचर प्रवास करत आपण बघितल्या. त्या ठिकाणी एक जांभळाचे झाड होते, त्या ठिकाणी जांभळे बसून आपण खाली. त्यानंतर कपाळीने वरती चढलो. पठाराच्या वरती आल्यानंतर आपल्याला घोड्यांच्या पायाच्या निशाणी बघायला मिळाल्या. त्या निशाणी बघितल्यानंतर आपण मोठमोठी करवंदे बघितली आणि खाली देखील. त्यामुळे या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये येऊन मस्त जंगली रानमेव्याचा आम्ही आनंद देखील घेतला. प्राण्यांच्या गुहा देखील बघितल्या, त्यानंतर घोड्यांच्या पायाच्या निशाणी देखील बघितल्या आणि समोर असलेला एक पाळणा जो दगडामध्ये कसा कोरलेला आहे हे देखील मी तुम्हाला दाखवलं. या ठिकाणी येऊन तुम्हाला मी हा सुंदर निसर्ग, सुंदर सह्याद्रीचे सानिध्य आणि खूप काही दाखवलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.